कलियुगाचा अंत सुरू झाला. 2026 ते 2030 या 4 वर्षात भारतात हाहाकार होणार. ओडिसातील एक 600 वर्षापूर्वीचा लिहिलेला ग्रंथ सापडलाय. त्या ग्रंथामधल्या भविष्यवाणीने देश हादरलाय. 600 वर्षापूर्वी एका महान ऋषींनी ताडपत्रावर जे लिहून ठेवलं होतं ते तारखेसहित खरं ठरलं. हा ग्रंथ अगदी 4-5 दिवसापूर्वी सापडलाय. त्यातली पहिली तारीख दिसली ती तारीख होती 15 ऑगस्ट 1947, जी 600 वर्षापूर्वीच त्या ऋषींनी ग्रंथात लिहून ठेवली होती की त्या दिवशी भारत स्वतंत्र होणार. एवढंच नाही, शास्त्रज्ञांचा भरोसा बसत नव्हता. त्यानंतरची तारीख होती 1972च्या दुष्काळाची. एवढंच काय तर त्यामध्ये माणूस हवेतून माणसाशी बोलणार, माणूस पक्षासारखा हवेत उडणार अशी विमान आणि मोबाईलचे भविष्यवाणीची तारीख देखील तंतोतंत खरी ठरली. आणि त्यानंतर हा धक्का बसलाच होता की तेवढ्यात दिसली 2026ची एक तारीख. ती तारीख होऊन गेली. ती तारीख एका महायुद्धाच्या सुरुवातीची होती. ती तारीख अमेरिका आणि इराण मधल्या युद्धाच्या सुरुवातीची तारीख होती आणि ती देखील जुळली. 2026 मधल्या 4 तारखा, 2027 मधल्या 10 तारखा, 2028 मधल्या 15 तर 2030 मधल्या 20 तारखा आहेत. तर या सगळ्या तारखांना महाराष्ट्रात तसेच देशात हाहाकार उडणार आहे. मग या तारखांमध्ये भारतात नेमकं काय होणार हे वाचल्यानंतर शास्त्रज्ञांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की या ग्रंथातल्या इथून मागच्या 600 वर्षातल्या 90% भविष्यवाण्या खऱ्या ठरल्यात. आणि पुढच्या भविष्यवाण्या जर खऱ्या ठरल्या तर 2030 पर्यंत भारतामध्ये हाहाकार उडणार. सर्वसामान्य लोकांपासून राजकारणी लोकांपर्यंतच्या सगळ्या भविष्यवाण्या याच्यात लिहिल्या गेल्यात. हा ग्रंथ सापडताच थेट दिल्लीमध्ये बैठक सुरू झाली. पंतप्रधान देखील हादरले, कारण की सुरुवातीला हे काल्पनिक वाटत होतं, पण जशा हळूहळू तारखा जुळू लागल्या तेव्हा सगळीकडे भीती पसरली. मग नेमकं काय होणार आहे 2026 ते 2030 या 4 वर्षामध्ये की ज्यामुळे पंतप्रधानांची झोप उडाली? कोणता भूकंप देशामध्ये घडणार आहे? पुढील 4 वर्षात कलियुगाचा अंत नेमकं कशा पद्धतीने होणार आहे आणि काय हाहाकार संपूर्ण लोकांसाठी उडणार आहे? चला जाणून घेऊया या भविष्यवाणीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. ओडिसामध्ये एक ग्रंथ सापडला जो 600 वर्षापूर्वी एका संतांनी लिहून ठेवला होता. खरं तर या रहस्यमय घटनेची सुरुवात एका छोट्याशा गावातून झाली, जिथे एक 80 वर्षाचे आजोबा राहायचे. त्यांच्याकडे हा जुना जीर्ण झालेला ग्रंथ होता. ते आजोबा अनेक वेळा गावातील लोकांना पारावर बसून सांगायचे, बाळांनो, कलियुगाचा अंत जवळ आलाय, पृथ्वीचा विनाश अटळ आहे. तेव्हा लोक त्यांना वेड्यात काढायचे. कुणी म्हणायचे आजोबांचं वय झालं, तर कुणी म्हणायचं सगळं थोतांड आहे. पण एकदा एक प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ त्या गावात आले आणि योगायोगाने हा ग्रंथ त्यांच्या हाती लागला. जेव्हा त्यांनी त्यातली मोडी आणि जुन्या लिपींच्या पानांचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की हा साधा सुद्धा ग्रंथ नसून ही भविष्य मालिका आहे. ओडिशातील महान संत अच्युतानंद दास आणि पंचसखा या समूहाच्या दिव्य दृष्टीनं पाहिलेलं हे भविष्य होतं. या ग्रंथात लिहिलं होतं, जेव्हा माणसाच्या पापामुळे कलियुगाचे 4,32,000 वर्षांचं आयुष्य वेगानं कमी होईल तेव्हा युगसंधीचा काळ येईल. आणि प्रेक्षकांनो, आपण सध्या त्याच युगसंधीमध्ये जगत आहोत. लक्षात घ्या, 4,32,000 वर्षांचं कलियुग आता संपूर्ण सुरू झालंय आणि युगसंधीचा काळ सुरू झालाय. त्यामुळे पुढील 4 वर्षात हाहाकार होणार. त्याच्याच तारखा आणि घडणाऱ्या घटनांची माहिती या ग्रंथामध्ये सांगितली. पण तुम्हाला माहिती नसेल, या ग्रंथाची सुरुवात अशा एका घटनेने होणार होती की ज्याची कल्पना विज्ञानाने केली नव्हती. मग नक्की काय घडणार आहे? डिसेंबर 2026 मधल्या त्या 4 तारखांना काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. भविष्य मालिका हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये एकही वर्तवलेली गोष्ट आजपर्यंत खोटी ठरलेली नाही. विचार करा, शेकडो वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल किंवा विमानाचं नावही कोणाला माहीत नव्हतं तेव्हा याच संतांनी लिहून ठेवलं होतं की लोक हवेत विडतील आणि काचेच्या तुकड्यावरून एकमेकांशी संवाद साधतील. म्हणजे आजचा जो स्मार्टफोन आहे त्याला काचेचा तुकडा म्हटलं गेलं होतं. लोक हवेत उडतील हे विमानाचं उदाहरण सांगितलं होतं. आज आपण पाहतोय रक्ताची नाती पैशासाठी एकमेकांच्या जीवावर उठली. भाऊ भावाला विचारत नाही, आई वडिलांना बाहेर काढणं हे सगळं कलियुगाच्या अंताचं लक्षण. संत अच्युतानंद दास यांनी लिहिलंय. ते म्हणतात, जेव्हा न्यायालय फक्त श्रीमंताची होतील आणि धर्माच्या नावावर मोठा व्यापार सुरू होईल की तेव्हा समजावं विनाशाचा वेग वाढणार. निसर्ग आता शांत बसणार नाही. तुम्ही गेल्या अनेक वर्षात येणारे रहस्यमय आजार पाहिले असतील. एका महामारीतून सावरतो तोच दुसरीकडे उभा ठाकतोय. आता काही काळापूर्वी कोरोना गेलाय. आता हंता व्हायरसमुळे समुद्रामध्ये हजारो ज्या जहाजं आहेत तर ती तिथेच उभी करून ठेवलीत, कारण की त्या प्रवाशांमध्ये हंता व्हायरस आलेला आहे. हा हंता व्हायरस कोरोनापेक्षा भयानक आहे. हा जर पसरला तर संपूर्ण जगाचं वाटोळं होऊ शकतं. कोरोना काहीच नव्हता. कोरोनापेक्षा 10 पटीनं भयानक व्हायरस पसरण्याची भीती तयार झाली
झाली. पण 2026 मध्ये हे तर रोगाचं झालंच आहे, पण ऋतुचक्र देखील बदललं आहे. प्रचंड उष्णता आणि अवकाळी पावसामुळे दान उडाली. निसर्गाचा हा प्रकोप आता सुरुवात आहे. पण 2026 ते 2030 मध्ये काय घडणार? ग्रंथातील माहितीनुसार 2026चा जो उत्तरार्ध आहे, उत्तरार्ध म्हणजे साधारणपणे जून जुलै ऑगस्ट नंतरचा जो भाग आहे आणि त्यानंतर 2027 आहे, तर यामध्ये म्हणजे साधारणपणे जून जुलै 2026 पासून साधारणपणे 2027च्या डिसेंबरमध्ये जगामध्ये तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडेल. हे युद्ध साधं नसेल, आकाशातून आगीचे गोळे पडतील आणि ज्याला आजच्या भाषेत आपण न्यूक्लिअर वेपन्स म्हणतो. भविष्य मालिकेत स्पष्ट लिहिले 13 देश एकत्र येऊन भारतावर दबाव निर्माण करतील, दबाव टाकतील. चीन सारख्या महासत्तेचा या काळात विनाश होणार. भारतात सुरुवातीला मोठी किंमत मोजावी लागेल. जमिनीचे तुकडे होण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. हे 2026 मध्ये घडणार. अंतर्गत कलह वाढेल. राजकारणात असे भूकंप होतील की सत्ता कोणाकडे आहे ते समजणार नाही. पण या अंधाराच्या या आशेमध्ये एक किरण त्या ठिकाणी येणार. तो किरण असणार कल्की अवतार. भगवान विष्णूंचा हा शेवटचा अवतार सध्या गुप्त रूपात असून योग्य वेळी तो समोर येईल आणि दुष्ट प्रवृत्तीचा नाश करेल. हे युद्ध फक्त जमिनीसाठी नसेल तर धर्माच्या संरक्षणासाठी असेल. 2030 मध्ये एक दिवस असा येईल की ज्यावेळेस पृथ्वीची लोकसंख्या निम्म्यानं कमी झाली असेल, पण त्या विनाशातून कोण लोक वाचणार त्याचंच उत्तर या ग्रंथात दिलं आहे. 2026, 2027, 28, 29 आणि 30 या 4 वर्षामध्ये पृथ्वीचा जो अंत आहे तो जवळ येणार असं सांगितलं गेलंय. पण यात कोण वाचणार? आजपर्यंत ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याचं आरोग्य चांगलं आहे, हेच लोक वाचणार असं बोललं जायचं. पण आता त्यांनी ज्या ग्रंथात लिहून ठेवलंय, जो वाकेल तोच वाचेल, जो ताट उभं राहील तो मोडेल असं सांगितलं गेलंय. मग याचा अर्थ काय? 2030 सालापर्यंत विनाशाचा हा टप्पा सर्वोच्च शिखरावर असणार. समुद्राची पातळी इतकी वाढेल की जगन्नाथपुरी मंदिराच्या 22 पायऱ्यापर्यंत पाणी पोहोचेल. जेव्हा मंदिराचा पतित पावन ध्वज वारंवार पडू लागेल आणि नीलचक्र वाकचेल, तेव्हा समजायचं की प्रलय दारात उभा आहे. या काळात पृथ्वीची लोकसंख्या अत्यंत वेगानं कमी होईल. शहरे निर्मनुष्य होतील. पण घाबरू नका, याच प्रलयातून तेच लोक वाचतील जे सत्याच्या मार्गावर आहेत, जे शाकाहारी आहेत, जे निसर्गाचा आदर करतात. जे लोक स्वार्थी आहेत, त्यांच्या मनात दया नाही, त्यांना निसर्ग माफ करणार नाही. या विनाशानंतर आता एका नव्या युगाची सुरुवात होणार. ते युग असणार सत्ययुग. सत्ययुग जे आता हे संपल्यानंतर ते 1000 वर्षांचं सुवर्ण युग होईल. आणि याच काळामध्ये कोणताही राजा नसेल, कोणताही राजकारणी नसेल, तर साक्षात भगवंत या जगाचं रक्षण करतील. नद्यांचं पाणी अमृतासारखं शुद्ध होईल. माणसातील भेदभाव नष्ट होईल. हे तेच जग असेल ज्याची आपण स्वप्न पाहतो. प्रेक्षकांनो, हा ग्रंथ आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीये, तर हा सावध करण्यासाठी आहे. संत अच्युतानंद दास यांना हेच सांगायचं होतं की वेळेची पावलं ओळखा. आपण निसर्गाची जो खेळ मांडलाय तो थांबण्याची वेळ आली आहे. पैसा, स्वार्थ आणि अहंकार याच्या पलीकडे जाऊन अध्यात्म, नामस्मरण हाच खरा आपला आधार असणार. तुम्हाला काय वाटतंय? आजच्या ज्या घटना घडत आहे याचा त्या भविष्यवाण्याशी जुळतात का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि या महाभयंकर काळातून वाचण्यासाठी, भगवंताच्या अधिक जवळ जाण्यासाठी नामस्मरण करत राहा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा, जेणेकरून तेही सावध होतील. अशाच रहस्यमय आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा. रामकृष्ण हरी.